हाय मित्रांनो, आपण चाललो आज गणपती बघायला पालघरला। तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतो गणपती, नक्की आठवणीने बघा। हे आम्ही सगळे भावंड आणि आमचं फॅमिली, हे आमची माझी मम्मी, काकी आणि दुसरी काकी, हे आम्ही चाललोय गणपती बघायला। सगळे निघाले, वाडीतले वगैरे सगळे तयार होऊन निघाले। हे आम्ही सगळे गाडीत निघालोय। आम्ही गाडी केलेली डमडम होती। आमचा खेळीचा रोड आणि त्यात पाऊस आणि ही आमची सगळी मंडळी सगळे मजा करत चालले बघा। हे बघा ऐकलं झोप आले, एक मुटके मारतोय, एक टाळ्या वाजवायचा प्रयत्न करतायत। ही माझी मम्मी बघा, सगळ्यांची मजा चालली होती। ही बघा आम्ही इथे पोहोचलो आणि ही एवढी मोठी लाईन लागलेली। त्यात लांब जास्त आमचीच माणसं होती, बाकीचे 2-2, 3-3, 4-4ची माणसं होती, बाकी जास्त आम्ही होती। आणि समोर सगळी पसंत केलंय। हे आत्तापर्यंत या मंडळाला मिळाले सगळे बक्षीस आहेत, पुरस्कार सगळे। आणि हा बघा, हा मोबाईल राक्षस, हा काय सांगणार तर व्यवस्थित आहे का, कारण आवाज क्लिअर येत नाहीये म्हणून जरा व्यवस्थित आहे का, थोडा वीक होता। मोबाईलवर जंगली रमी खेळ, पबजी खेळ, चिकन रोड खेळ, लुडो खेळ, नुसता खेळत राहा। पिक्चर बघ, गाणी बघ, वेब सिरीज बघ, मजा कर। तुमची पिढी नशीबवान आहे, ज्यांना मोबाईलवर गेमिंग सोशल मीडियाची अरे काय बोलतोस? का त्या निरागस मुलांना, तरुण पिढीला बरबाद करतोस? अगं बघतेस नव्ह, ही आजकालची पोरं दिवस रात्र त्या मोबाईलला चिकटून असतात। या पिढीचं या मोबाईल राक्षसानं बरबाद केलंय आता कसं मोबाईल राक्षस आजच्या पिढीला जंगली रमी, लुडो, चिकन रोड अशा गेम्सची सवय लावतो, मानसिक आणि शारीरिक सर्वनाशही करतो। ही तुमच्या प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाजवळ असलेला मोबाईल राक्षस आहे, जो प्रसंगी तुमचा जीव घेण्यासही कमी करत नाही। तुम्ही पर्यटनासाठी जाता, पण निसर्गाचा आनंद घेण्याऐवजी सेल्फी काढत बसता। मग हा मोबाईल राक्षस सेल्फीच्या अतिरेकी नादात तुमचा जीव घेतो। मोबाईलच्या हरिहात आता ध्वनीचा जमाना वीज चाललाय। मग चित्रकार रील्स बनवण्याच्या नादात तुमचा जीव घेतोय। तुमच्या प्रत्येकाच्या घरात माझ्याशिवाय पान हलत नाही। आजीबाई, तुमची नात किंवा नातू रडला की तुम्ही लगेच हा मोबाईल राक्षस मुलांच्या हातात देता। त्यांना ही माझी सवय लागते। कधी मुलं जीवच नाहीत म्हणून तुम्ही मोबाईल जीवन करायला भाग पाडता। मग मी माझा राक्षसी खेळ सुरू करतो। प्रधानला हीच मोबाईलचे व्यसन लावतो। तुम्हा सर्वांचे डोळे कमजोर करतो। लहान यांना तर मी लहानपणीच सर्वांच्या मेंदूवर वीज
किती खरं बोलतोय हा मोबाईल राक्षस. घरोघरी हीच बोंब आहे. आपणच मुला मुलींना मोबाईलची सवय लावतोय आणि हा राक्षस त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करतोय. नाहीतर काय अगं, आज प्रत्येक घरात 4-5 मोबाईल आहेत. कधी विचार केलाय प्रत्येकाच्या रिचार्जचे किती पैसे जाते, चार्जिंगसाठी किती लाईट बिल वाटते. थोडक्यात काय तर हा मोबाईल राक्षस प्रत्येकाच्या घराचं कुटुंबाचं आर्थिक गणित फार बिघडवतो. हा मोबाईल राक्षस लई धूर्तपणे आपल्याला बरबाद करतोय. आता घरात येईल 3 माणसं पण ती घरी मोबाईलमध्ये रंग. त्यामुळे तर बोला झाली गवाज बंद झाली. घरातच नाही समधीकडे संवाद ठरवला. मोबाईलवर गेम खेळायच्या नादात ही मुलं आपलं पारंपरिक मैदानी खेळ आणि सोडून गेली, ज्यामुळं त्यांचं मन आणि शरीर दोन्ही कमजोर व्हायला लागले. डोळ्यावर, कानावर, मेंदूवर विपरीत परिणाम व्हायला लागले. जा त्याच्याकरता मोबाईल घे काढू आणि मुलावर आपल्याला गणपतीच्या दर्शनाला जायचंय. जा 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 निघिन जा. व्हाय व्हाय मंडळी, आम्ही निघालोय आपल्या पालघरवाडीच्या गणपती दर्शनाला आणि पारंपरिक मैदानी खेळाचं महत्व जाणून घ्या. तुम्ही बी या मोबाईल राक्षसाला थोडा वेळ आराम द्या. आपल्या मातीबरोबर, गावातल्या नात्यांबरोबर संवाद साधा. मोबाईलवर नाही तर प्रत्यक्ष श्री गणेशाच्या दर्शनाला चला. बोला गणपती बाप्पा मोरया. चला तर गणेश बाप्पा. मित्रांनो हा बघा काय सुंदर असं डेकोरेशन केलं आहे. सगळं गोल ते लावून त्यामध्ये डिझाईन वगैरे काढून मस्तपैकी असं छान डेकोरेशन केलं आहे. हे आतमध्ये बघा कसं केलं आहे. ही दुसरी साईड आहे. हा राक्षस बनवत आहे जवळ दाखवतो तुम्हाला. आणि हे आता आम्ही आतमध्ये निघालो आहे. आता आपण सगळं गणपती बघायला आतमध्ये चाललो. आणि हे बघा नुसती हसी मजाक चालली आहे सकाळपासून. म्हणजे गाडीत बसल्यापासून मागाशी नुसती हसी मजाक चालू आहे. सकाळी सॉरी मागाशी निघालो आम्ही काहीतरी 4:30 वाजता निघालो आहे. आणि हे बघा समोर सुंदर असं गणपती आहे. मूर्ती छोटीशीच आहे पण खूप छान आहे. आणि ह्या बघा त्या पणत्या आहेत, लाईटवरच्या आहेत पण खूप छान दिसत आहेत. आणि सुंदर असा म्हणजे जो पुरातन काळातला असं दाखवलं, जुनं घर असं दाखवलं त्याने. खूप छान वाटतं असं बघायला. हे बघा हा गणपतीची मूर्ती आहे. खेळ वगैरे दाखवले त्यांनी जे आपण लहानपणी खेळायचो. आता तुम्हाला मोबाईलवर खेळतात पण आपण लहानपणी खेळायचो ते दाखवलं. आम्ही आपणासमोर इथे खेळले जाणारे पूर्वीचे पारंपरिक मैदानी खेळ दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या पूर्वजांनी आपल्याला दिलेला हा पारंपरिक मैदानी खेळांचा प्रगल्भ वारसा आजच्या पिढीनेही जतन करावा हीच यामागील अपेक्षा. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. आपण पण लहान असं सुटायचं ना, असं काय सुटायचं आपण पण. हरवणारे समाध मोबाईलमुळे खरा. हरवणारे समाध मोबाईलमुळे खरा. पालघरवाडी सार्वजनिक गणेश हा सरकारचा काही हिस्सा आहे पण जो सरकारी खेळायचा पण त्याचा काहीतरी हिस्सा आहे पण थोडंसं बघतोय. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया.
ही बघा ही आबादुबी आपण काहीसे असं करायचो, एकाच पॉईंटवरून खूप मारायचो. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. आता खूप न खेळ तुला माहिती आहे गुल्टी डंडे आपण खूप खेळायचो. अगदी कृष्ण भगवान पण हेच गेम खेळायचे होते. आणि कबड्यांच्या खेळात मजा खरी. आणि कबड्यांच्या खेळात मजा खरी. उभेची हातीची सोला बैल खांब भात करून एकत्रच खेळूया. पारंपरिक मैदानी खेळ पुन्हा खेळूया. हे बघा जे आपण छोटे असताना गेम खेळायचो म्हणजे भोरा, आट्यापाट्या म्हणजे त्याला खापराने म्हणतात ते गेम, आणि किती सुंदर प्रकार दाखवलेत ना, खरंच खूप सुंदर दाखवलेत. हे बघा मित्रांनो, गोट्या कंचे पण काही ठिकाणी म्हणतात, ते हे गेम दाखवले म्हणजे लहानपणीचे आपले जे काही गेम होते सर्व इथे दाखवलेत. हे बघा मित्रांनो, लपाछपी आपण असं लपत नव्हतो, पण ठीक आहे, पण आपण पण असंच लपायचो. काहीतरी वेगळं म्हणजे एखादा कोपरा म्हणा किंवा कुठलं झाड म्हणा किंवा वाडा असेल तर आपण असंच लपायचो. हा 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 मित्रांनो, सर्वात आवडता गेम डोंगर का पाणी. ह्या गेममध्ये खूप मजा यायची हो, कारण एखाद्याला दमवायची असेल ना किंवा थकवायची असेल तर हा गेम पाहिजेच, त्याच्या मजाच नसायची. मित्रांनो हे बघा, आईचं पत्र हरवलं, हे आठवतंय का आपल्याला? अरे वा मुलांना,
आईचं पत्र हरवलं खेळ खेळताय आणि योगायोग पहा मीही आईचं पत्र घेऊन आलोय. खरं वाटत नाही? थांबा, वाचूनच दाखवतो. आईनं पत्रात लिहिलंय, बाळांनो, मला खूप आनंद झालाय की तुम्ही मोबाईलच्या विघातक अशा सवयींमधून बाहेर येऊन चक्क मैदानी खेळ खेळताय. तुमचं खूप खूप कौतुक वाटतंय. मोबाईलमुळे स्थूल आळशी होण्यापेक्षा मैदानी खेळ तुम्हा मुलामुलींमध्ये उत्साह, मनोरंजन, निरीक्षण क्षमता, चपळता वाढवेल. बरं मुलांनो, अभ्यास सर्वात महत्वाचा, कारण तुमचे उज्ज्वल भवितव्य घडवण्यासाठी मोबाईल नाही तर शिक्षण आणि अभ्यासच कामी येणार. आणि त्याबरोबर विविध खेळ आणि पोहणे सुद्धा सुरू ठेवा. पोहण्याचे मन आणि शरीराला खूप फायदे आहेत. बरं पोहण्यामुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधित आरोग्य सुधारतं, स्नायू बळकट होतात, वजनही कमी होतं. पोहणे हा संपूर्ण शरीराचा व्यायाम असून सांध्यांवर कमी ताण येतो. तसेच त्यामुळे झोपही सुधारते, स्मरणशक्ती वाढण्यासही मदत होते. बरं मुलांनो, मन आणि शरीर निरोगी ठेवायचं असेल तर मैदानी खेळांना पर्याय नाही. त्यामुळं तुम्ही आणि गणेश भक्तांनो, तुम्ही सुद्धा इथून जाताना हाच संदेश सोबत घेऊन जा. गरजेपुरताच मोबाईल वापरून मैदानी खेळांकडेच पुन्हा वळा. सर्वांना खूप खूप आशीर्वाद. गणपती बाप्पा मोरया. आणि पालघरला जायचं म्हटलं की माझा आवडता विषय. याच्यात तोंडामध्ये पैसे टाका आणि लाडू प्रसाद घ्या. हे बघा, ही जुनी वाट, म्हणजे आता काळोख पडल्यामुळे पायऱ्या दिसत नाही आहेत, तर पाकाडी पायऱ्या. तर इथून आम्ही पहिले वरती यायचो आणि तिथून खाली जायचो. तेव्हा रोड तो तिकडचा खूप खराब होता, त्यामुळे आम्ही ह्याच वाटेने यायचो आणि ह्याच वाटेने खालती जायचो. त्यानंतर आम्ही आता दापोलीमध्ये आलो आणि चालू दापोलीच्या राजाचं दर्शन घ्यायला. हे काहीतरी डेकोरेशन केलं गणपतीच्या राजाचं, आणि पुढे भजन चालू आहे. म्हणजे बाळ गंगाधर यांना विनम्र अभिवादन करून श्री ओम साईराम मित्र मंडळ सर्व गणेश भक्तांचे सहर्ष स्वागत करीत आहे. मंडळ यंदा 14व्या वर्षात पदार्पण करीत आहे. मंडळात जनजागृती, समाज प्रबोधन, ऐतिहासिक, धार्मिक, पौराणिक आणि देशभक्ती अशा विविध विषयांवरील देखावे सादर करण्याच्या उज्ज्वल परंपरेला धरून यावर्षी सादर केलेला धार्मिक देखावा श्री स्वामी समर्थ प्रकटो उद्धव नावाचा एक लाकूड तोड्या आपल्या कुटुंबासमवेत राहत. दिवसभर लाकडे तोडून तो आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. पण एके दिवशी अव्वा, ऐकलंच काय? घरात जेवढी लाकडं होती ती समधी संपत आली. आज सांच्याला लाकूड फाटा मिळाला नाही ना तर चूल काय पेटायची नाही. रानात सुद्धा सुक्या लाकडांची वानवा आहे. त्यात राजेसाहेबांनी ओली लाकडं तोडायला मनाई केली. माहित आहे ना तुला? तर मी काय म्हणते, एकच जंगल आहे वय, आणि राजेसाहेब तिथं कशाला येतात बघाया? एकदा पकडून येतील ना तवा कळल तुला. मी आपण जमल तेवढा पातेरा गोळा करते मी पेटवते चूल. लाकूड फाटा नाही तर राहूया आपण उपाशी. हे बघ, सकाळ सकाळ झाली का तुझी टीप सुरू? आता जातो आणि लाकूड पाटा घेतल्याशिवाय परत येत नाही. घरात लक्षात ठेव. तुला काय वाटतं ग, मी तिकडे काही झोपा काढायला जातोय वय? रानात एक सुका झाड नाही आणि मला झाड तोडायचा म्हणजे राजेसाहेबांची भीती आणि आपल्या पोटाची खळगी भरायला. ओल्या फांदी फुलावर घाव घालायचा, त्याचा जीव घ्यायचा. आपल्याला नाही पटत बघ हे. आता ज्याने चोच दिली तोच दाना पण देईल. परमेश्वर कुठल्या ना कुठल्या रूपात येईल, आपल्याला मदत करेल. आता चल राहू दे, येतो मी. आणि हा लाकूड फाटा घेऊनच येतो या. आणि रागातच लाकूड तोड्या जंगलात निघाला.
मनाशी फक्त ठरवून की आज लाकूड फाटा घेतल्या बिगर परतायचं नाही. पोटाची भूक आणि पत्नीचे बोलणे ऐकून तो कर्दळी वनात पोहोचला. जिथे घनदाट जंगल, मोठमोठी वारुळं, सुंदर श्वापद, वाघ, मोठमोठे साप, विंचू याची भीती न बाळगता तो एका झाडापाशी थांबला. झाडाची सुकलेली फांदी पाहून खुश झाला. झाडाला नमस्कार करून त्याची माफी मागून झाडावर चढला व फांदी तोडू लागला. आणि फांदी तोडताना त्याच्या हातून कुऱ्हाड निसटते व खाली पडते. अरे देवा, कुऱ्हाड तर खाली पडली. चला आता उतरून आणाया हवी. बापरे, हे काय वारुळातून रागात कसं येत या? अरे देवा, काय झालं हे? उद्धवा, उद्धवा, डोळे उघड. हा? काहीच दिसत नाही. सगळे काळ पसरलाय. दोस्त दूर कराया आलोय. उद्धवा, अरे आम्हीच आहोत दत्तगुरु. आम्हीच होतो श्रीपाद श्रीवल्लभ. आम्हीच होतो नृसिंह सरस्वती. आणि आम्हीच आहोत श्री स्वामी समर्थ. पटली बघा, सगळी ओळख पटली. स्वामी स्वामी सगळी ओळख पटली बघा. मग पटली ना ओळख? भिवू नकोस, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी. देखावा बघितल्यानंतर आपण आलोय आता गणपतीच्या दर्शनाला. हा बघा, दापोलीचा राजा किती सुंदर दिसतोय ना.